मी तुमची थोडीशी माफी पण मागतो की हा कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला खूप उशीर झाला असेल असे मी जाहीर करतो या ठिकाणी। पण कदाचित उशिरा का होईना की कोणाला तरी जाग येते आणि त्याच्यातून आपण त्याच्यातून प्रत्यय येतो अशी आता आपण गुणगौरव करणार आहोत। प्रथमतः आपण याला नाव देऊया एक विशेष गुणगौरव पुरस्कार किंवा एक सेवानिवृत्त पुरस्कार। या संदर्भात आपण पहिल्या ठिकाणी जातोय। अर्थातच आपल्या पाटील परिवाराच्या घरातील अर्थात सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे कैलासवासी देवीचंद लक्ष्मण पाटील अर्थात आपल्या सर्वांचे मोठे अण्णा। सुरुवात करतोय। घरातील सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे तुमची ओळख। तुमच्यापेक्षा छोटे असणारे 4 भावांचे तुम्ही दादा आणि आम्हा सर्व मुलांचे मुलींचे सुनांचे आणि नातवंडांचे तुम्ही मोठे अण्णा। आज खरंच हे लिहिताना आणि तुमची जीवनगाथा वाचताना आम्हाला सार्थ अभिमान आहे। एसएससी डीएडचं शिक्षण तुम्ही पूर्ण केलं, पण प्रथमतः मलेरिया डीडीटी पावडर म्हणून 2 ते 3 वर्ष हवालदार म्हणून तुम्ही काम पाहिलं। ते काम करीत असता तुम्ही तुमचं डीएडचं शिक्षण देवघर इथे पूर्ण केलं। वाशी महागाव तालुका माणगाव इथे तुम्ही पहिले तिथे काम म्हणून रुजू आलात। वाशी उंबर्डे कानोबा कणे बोरजे येथे तुम्ही शिक्षक म्हणून काम पाहिलं। त्यानंतर मुक्काम डोणवत तालुका खालापूर येथे तुम्ही मुख्याध्यापक म्हणून काम पाहिलं। तसेच सांगळे देवनावे येथे सुद्धा मुख्याध्यापक तुम्ही राहिलात। तसेच तुम्ही आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून तुम्हाला गौरवण्यात आले। त्यावेळेस घरची परिस्थिती खूपच गरिबीची असल्यामुळे एक घरातील कर्ता पुरुष म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी पूर्णपणे ओळखली होती। तुमचं शिक्षण आणि शाळेतील काम पाहत तुम्ही तुमच्या 4 भावंडांचं शिक्षण पूर्ण केलं। त्यांना कोणत्याच गोष्टीची कधी उणीव भासू दिली नाही। भावंडांना शिकवत स्वतःच्या पत्नीला पण मार्गदर्शन करीत तिला शिक्षिका बनवण्यात तुमचा हातभार लावला। खेळ कबड्डी मच्छी पकडणे हे तुमचे आवडते छंद, पण या व्यतिरिक्त तुम्ही मराठी रंगभूमीवर सुद्धा आपली छाप उमटवली। कित्येक नाटकांमधून तुम्ही तुमच्या कलाकारीने सर्वांचं मन जिंकून घेतलं। कधी 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 विलनची भूमिका म्हणजेच खलनायक तर कधी मुख्य कलाकार म्हणून तुम्ही दुहेरी भूमिका तुमची योग्य रीतीने पार पाडलं। सुप्रसिद्ध नाटक तुमचं गाजलं होतं ते म्हणजे धाकटी जाऊ, बरोबर बापू? धाकटी जाऊ मधून खलनायची भूमिका अलिबाग पेण मध्ये तुम्ही हे नाटक पूर्ण अजरामर करून सोडलं। मत्स्यगंधामध्ये खलनायची भूमिका म्हणून तुम्हाला पारितोषिक सुद्धा मिळालं। बोरजे येथे नाटक पहिल्या घरी आणि नाटक घराबाहेर यामध्ये तुम्ही खलनायकाची भूमिका अगदी चोखरीत्या बजावली। एवढाच तुमचा प्रवास इथे थांबत नाही, पण हेच करता करता तुम्ही मुक्काम जोहे तालुका पेण इथे जाऊन आपल्या मोठ्या अर्थात पहिले नाव तिचं भीमा अशी सासरी करून ती मंदाकिनी तुमच्या घरामध्ये प्रवेश झाली। अर्थात घरातील सर्वात मोठी करती पहिली सून तुम्ही त्या सुनेच्या घरात प्रवेश झाला। तसेच आपली नंतर मुलांचा जन्म झाला ते म्हणजे केटीएसपी मंडळ मध्ये सुरेखा पाटील अर्थात आपल्या सर्वांची लाडकी माई ही सुद्धा केटीएसपी मंडळ खालापूर तालुका येथे आपले शिक्षिकेचे धडे गिरवित आहे। तसे ताई सुद्धा आपली करुणाताई अंगणवाडीमध्ये शिक्षिका होती। तसंच जितू दादानी म्हटलं तर बीएचं शिक्षण पूर्ण केलं, मनोज दादानी बीएससीचं शिक्षण पूर्ण केलं आणि मेन म्हणजे सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे आज तुमचा पुत्र म्हणजे अर्थात मुलासारखा असणारा मिलिंद दादा म्हणजे भाई हा सुद्धा सूत्रसंचालक निवेदक म्हणून तुमचं नाव त्याने अजरामर करून सोडलं। पण जितू दादा आणि मनोज दादा शिक्षण अर्धवट जरी झालं असलं किंवा त्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसलं तरी फोटो स्टुडिओ उघडण्यामध्ये तुम्ही त्याला मोलाची कामगिरी करत आज त्यांचे दोघांचेही वावशी येथे फोटो स्टुडिओ आहे जितू दादाचं तर मनोज दादाचं आहे खोपोली येथे। आज ते सुद्धा आपलं नाव तितकंच रित्या कमवत आहे। इथून पुढे जाताना परत एकदा विचार येतो तो नातवंडाचा। आज खरंच अभिमानाची गोष्ट आहे। आज अण्णा तुम्ही असतात तर आज तुमची अर्थात केतकी पाटील ही सुद्धा डॉक्टर रित्या पदवी पास होऊन त्या डॉक्टर म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत। एवढंच नाही तर तिने तिच्याच तोला मुलाचा अर्थात एक डॉक्टर म्हणजे डॉक्टरशीच लग्न करून आज ती विवाहबद्ध सुद्धा झाली आहे। एवढं बाजूला करून तुमची चित्रकलेची आवड चांगली निवेदिका म्हणून वेदश्री पाटील सुद्धा आपलं नाव कमवत आहे। 85% वावशी शाळेत तिने मिळून 5वा क्रमांक तिथे पटकावला। एक नात चांगली तुमचं घेऊन पुढे वारसा घेते अर्थात ती कौशिकी पाटील आणि एक नातू म्हणजे तुमचा अर्थात ओंकार पाटील हा सुद्धा क्रिकेटमध्ये आणि सीएच्या याच्यामध्ये तो नाव कमवत आहे। अशा तुमच्या अण्णा आम्ही या ठिकाणी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मिस करतो। पण असं देखील म्हणतात की अण्णा जरी तुम्ही इथे नसला तरी तुमची उणीव आणि प्रत्येक क्षण ना क्षण आम्ही या ठिकाणी तुमचा अतिशय सावधरित्या सांभाळून ठेवत आहोत। तुमच्या या कारकिर्दीला पाटील परिवाराचा लाख लाख सलाम। आज अण्णा तर उपस्थित नाही पण मी मनोज दादाला विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारायचा आहे।
आणि मी भाईला विनंती करतोय की त्याने त्याच्या हस्ते हा पारितोषिक मनोजादा द्यायचा. जोरदार टाळी, जोरदार. धन्यवाद भाई आणि धन्यवाद मनोज दादा. आणि पुन्हा एकदा मिस यू अण्णा. पुढील पुरस्कारासाठी जातोय अर्थात आपल्या कुटुंबातील दुसरा कार्यकर्ती पुरुष म्हणजे अर्थात तुकाराम पाटील म्हणजेच बापू. जन्म 1/11/1937 साली झाला. बापूंचा विचार केला झाला तर मलेरिया डीडीटी पावडर म्हणून त्यांनी 1 वर्ष सुद्धा काम पाहिलेलं आहे. जसं अण्णांनी पाहिलं तसंच त्यांच्या पावलावरती दुसऱ्या भावाने सुद्धा पाऊल ठेवलं. पेण तहसील ऑफिस मध्ये, शेती ऑफिस मध्ये 2 वर्ष त्यांनी कार्य पाहिलं. तहसील ऑफिस मेट्रो सेंट्रल मध्ये 10 वर्ष त्यांनी काम पाहिलं. आणि युनियन लीडर ऑल ऑफिस इन पनवेल असे 100 लोकांचे सेक्रेटरी म्हणून ते 15 वर्ष त्या ठिकाणी कार्य सुरू होतं त्यांचं. तसंच ह्यांनी सुद्धा आपली छाप इतर व्यतिरिक्त सुद्धा एक नाटकामध्ये सोडली. नाटकामध्ये पहिलं त्यांचं नाटक होतं ते म्हणजे धाकटी जाऊ. आणि धाकटी जाऊ मध्ये जर बापूंनी रोल केला होता तो म्हणजे एक म्हाताऱ्याची भूमिका त्यांनी चोख ठिकाणी पाडली होती. तसेच मत्स्यगंधा या नाटकामध्ये सुद्धा त्यांनी बापाची भूमिका पार पाडली होती. आणि आपल्या गावात झालेल्या पहिल्या घरी या नाटकामध्ये सुद्धा म्हाताऱ्याची भूमिका त्यांनी चोख बजावली होती. तसेच घराबाहेर या नाटकामध्ये सुद्धा म्हाताऱ्याची भूमिका त्यांनी चोख बजावली होती. पेण ते अलिबाग पासून लोक या नाटकासाठी हा नाटक पाहण्यासाठी येत असत. सुद्धा त्यांची अधरामळ झालेली गाणी म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेली गाणी म्हणजे शरण शरण काळ भैरवा तुझं वंदन करतो आता. आणि हे काय बरं हे तर गाणं त्यांनी अगदी आपल्या बोर्जे गावामध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा प्रसिद्ध करून ठेवलं. तसेच त्यांना आपण मध्ये गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमामध्ये नेहमीच दरवर्षी बापूंची भेट आपण त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी नक्कीच ठेवतो. तसेच त्यांना कीर्तनाची सुद्धा आवड आहे. तुकाराम, शंकर देवाची, ज्ञानेश्वर, तुळशीदास, विठ्ठल देवाची असे त्यांनी बरेच कीर्तन केलेले आहेत. आणि तर दौरा जर झाले म्हणतात तर एका कीर्तनकाराला असे दौरे अपसूक असतातच. भीमाशंकर येथे सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन सुद्धा त्याने केलं. शिवलीला अमृत सुद्धा वाचन त्यांनी भीमाशंकर येथे केलं. सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन दरवर्षी वाचन ते करत असेल. तसेच आपल्या बोर्जे गावातील शंकर मंदिरामध्ये कथाकथन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. सुद्धा काशी येथे जाऊन ज्ञानेश्वरी वाचन केलेलं आहे. वृंदावन येथे सुद्धा ज्ञानेश्वरी वाचन, आंतरराष्ट्रीय विराट गाथा पारायण सोहळा, भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह देहू येथे सुद्धा त्यांनी गाथा पारायण वाचन केलं. ते म्हणजे आपल्या कोकण विभागातून. आळंदी येथे जाऊन सुद्धा ज्ञानेश्वरी वाचन त्याने केलेलं आहे. इतपर त्यांचा प्रवास थांबला नसून इतकं त्यांचा प्रवास थांबला नाही. आणि अशातच त्यांची भेट झाली म्हणजे आपल्या आईची. आईबद्दल सांगायचं झालं तर खूप काही या ठिकाणी आहे. आईच्या आगमनाने या ठिकाणी मोठ्याईनंतर दुसरी सून या ठिकाणी आपल्या घरामध्ये आली ती म्हणजे आई. आईबद्दल झालं तर आईने आपल्या बापूने एका तुकारामाची आवडी म्हणून आईने त्यांचा संसार खूप चांगल्या रीते पार पाडला. आणि अशा रीतीने 3 मुली आणि 2 मुलांचा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि मेन विशेष म्हणजे एक शिक्षिका म्हणून अनिताताई सुद्धा आपलं काम चोख ठिकाणी बजावत आहे. तसंच हेमाताई, वीणाताई नंतर निलेश दादा यांनी कबड्डी क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती केली. आईचा एक नेहमीचा डायलॉग असायचा की नेऊ पुल्या तुझ्या कबड्डीचे किती आज संघ आपल्याकडे खेळायला येणार तर किती मित्र आज या ठिकाणी जेवायला येणार आहे. पण आईची एक खासियत मला नेहमी सांगते की कधी पण निलेश दादाचे कितीतरी कबड्डीचे संघ आले किंवा मित्र आले पण कधी ती कोणाला उपाशी पोटी पाठवत नव्हती. ही आईची खास खासियत होती. नंतर झाल्यानंतर विवाहबद्ध झाल्यानंतर सुषमा वहिनींचं या घरात आगमन झालं. पण तोपर्यंत आईने हा संसाराचा गाडा एकत्र ओढून कधी न थकलेली एक अन्नपूर्णा म्हणून तिची ओळख या बोर्जे गावामध्ये आपण नक्कीच पाहिलेली होती. एकदा आईसाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी व्हायचं आहे. आणि आईच्या एक तुकारामाची आवड म्हणून तिने संसार करत एक लीलाचा दादा सुद्धा बापूंच्या पावलावर पाव ठेवून पनवेल तहसील ऑफिस मध्ये त्यांनी सुद्धा काम पाहिलं. पण नंतर काही काळानं ते काम त्याला सोडून खोपोली या ठिकाणी आपल्या जॉब साठी रुजू व्हायला लागलं होतं. आणि अशा पद्धतीने बापूंचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करत होतो. आणि अशा रीतीने आईनी 9/11/2018 रोजी
आपल्या आयुष्याची एक्झिट घेतली आणि आई आपल्याला या ठिकाणी सोडून गेली. आणि खरं म्हणजे तिथून एक डोंगर आभार एक कोसळला तो म्हणजे बापूंवरती, की त्या आईच्या जाण्याने खरंच थोडंसं मन हलवलं, पण पुन्हा खंबीरपणे उभं राहून ते आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहे. त्याप्रमाणे मी बापूंचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. मी जितू दादाला विनंती करतोय की त्यांनी बापूंना सेवानिवृत्त पुरस्कार म्हणून सन्मानित करायचं आहे. गावची भीमा तर पाटील घराण्याची मंदाकिनी. अर्थात मोठी सून आणि सर्वांचीच लाडकी म्हणजे आम्हा नातवंडाची, आम्हा मुलांची तू मोठी आई. जोये शाळेमध्ये तू 10वीचं शिक्षण घेतलं आणि वयाच्या अवघ्या 16व्या वर्षीच तू विवाहबद्ध झालीस. घरातील कामे, शेतीतील कामे करून तू आपलं डिग्री ऑफ एज्युकेशन कंप्लीट केलं, म्हणजे अर्थात तू शिक्षिका झाली. ठाणे जिल्ह्यामध्ये तू 1 वर्ष काम पाहिलं. नंतर तुबगाव येथे सुद्धा तू 1 वर्ष काम पाहिलं. नंतर कणे तालुका पेण येथे तू 10 वर्ष शिक्षिका म्हणून रुजू झाली. तसेच पेधारी तालुका अलिबाग येथे सुद्धा तू 1 वर्ष काम पाहिलं. नंतर डोणवत तालुका खालापूर आणि खिरकंडी तालुका खालापूर येथे 10 वर्ष तू काम पाहिलं. मोठ्या आईबद्दल बोलायचं झालं तर अतिशय शांत स्वभावाची मोठी आहे, पण अण्णांचा एवढा धाक तिच्यावरती असायचा ना की मोठ्या आईची फार तारांबळ उडून जायची. मुलांचं करता करता तिची आयुष्यात एवढी धावपळ व्हायची की कधी आपल्याकडे एक संसाराचा गाडा कुठपर्यंत न्यायचा आणि नवऱ्याची साथ कुठपर्यंत पोहोचायची आणि नवऱ्याच्या धाकामध्ये किती राहायचं हे साधं ज्वलंत उदाहरण म्हणजे त्या काळात. म्हणजे मी तर लहान असेल, पण मी जेव्हा मोठा झालो तेव्हापासून बघतो ते मोठ्या आई. अण्णांना जशी मच्छीची आवड होती, अण्णा पागून आले, गोजेगावची आवड होती, अण्णा पागून आले की मच्छी वगैरे घेऊन यायचे. मग आईला सांगायचे की मी आंघोळ वगैरे करतो, मच्छी निवडून ठेव. तोपर्यंत इकडनं कुठून तरी मांजर वगैरे यायची आणि ती मच्छी वगैरे पळून जायची. मग आईची काय खैर नसायची. हे उदाहरण का सांगतोय की अण्णांचा एक धाक होता आणि मच्छी पकडायच्या वेळेला अण्णांना एवढी मोठी घाबरायची, पण त्यात सुद्धा ताईचा सामान म्हणजे ताईचे आता पण बघितलं तर अजून मोठ्याच्या मागे एवढी चिडचिड असते की ताई त्या टायमिंगला शाळेत सुद्धा जायची. पण सकाळी उठल्यापासून ते ताईचं करता करता तिच्या वेण्या बांधून पर्यंत, तिचा डब्बा पॅक करेपर्यंत आणि स्वतःला शाळेत जायच्या घाईपर्यंत सगळं एवढं मोजकं असायचं ना की मोठ्याला समजायचं नाही की नक्की काय करू. तर पुन्हा अण्णा शाळेतून आलं की अण्णांचा धाक याच्यामध्ये मोठे एवढी भरडून गेलेली होती की संसाराचा गाडा कसा बोलायचा. ते जितू दादा एवढा मोठा झाला असून सुद्धा पण आईच्या हातानेच मला भरून खायचं आहे ही सुद्धा त्याचा हट्ट तिने कधी पुरवला नसेल असं मला तर माहिती नाही. मला वाटतं जितू दादा 5वी 6वीत गेला असेल तरी पण मोठ्याच्या हाताने तो जेवायला सांगत, म्हणजे मोठ्या मला भरव तेव्हाच मी जेवणार. मग त्या चिवकावच्या गोष्टी आपण लहान मुलांना सांगतो, पण 5वी 6वीच्या मुलाला सुद्धा मोठ्याई भरवायची. हा हट्ट मोठ्याने कधीच त्याचा नेमकी पुरवला होता. सकाळ उठल्यापासून घरातील कामे, तिची तयारी यातच तिचा वेळ जायचा. जितू दादाला तिने तर खूप मायेला जपलं, मनोज दादाला सुद्धा तेवढंच हे केलं आणि आपल्या 2 मुलींना शिक्षिका म्हणून तिने तेवढाच हातभार लावला आणि संसाराचा गाडा अतिशय सुंदररित्या पार केला. तसेच आज नाव काढते ती म्हणजे आई आपली केटीएससी मंडळमध्ये शिक्षिका म्हणून काम पाहते. तर ताई आता अंगणवाडी सेविकेमध्ये आपण तिला हे केलेलं आहे, जाऊ देत नाही, त्यामुळे तिचं सुद्धा हे केलं. पण आज खऱ्या अर्थाने तुमच्या नातवंडांनी आज खूप मोठं नाव या ठिकाणी ते कमवलेलं आहे. साधं सध्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर शुभम आज क्वालिटी कंट्रोल IT मॅनेजर म्हणून, तिथं टेक्निकल मॅनेजर म्हणून त्याच्यात सध्या नियुक्ती झालेली आहे. आज अण्णा या ठिकाणी असे तर या नातवंडाचा आणि केतकीयाचा इथे डॉक्टर म्हणून काम पाहत आहे. या दोघांचाही आज ठिकाणी त्यांना सार्थ अभिमान असता. म्हणून आज आपण मोठ्याईला सुद्धा सेवानिवृत्त शिक्षिका म्हणून आज सन्मानित करीत आहोत. मी सुषमा वैनांनी विनंती करतोय की त्याने मोठ्याईला सन्मानित करायचं आहे.
धन्यवाद सुषमा वहिनी. जाऊया आपण पुढील पुरस्कारासाठी. हॅलो, अर्थातच पुरस्कार आपण देतोय ते अर्थात या घराण्यातील पाटील परिवारातील अर्थात आपले चौथ्या हक्काचे बाबा म्हणजे काशीनाथ लक्ष्मण पाटील, आता सर्वांचे बाबा, तर कोणाचे ताते बाबा. बाबा तुमच्याबद्दल तर काय सांगायचं, मी तर असं म्हणेन एक शिस्तबद्ध बाबा. सगळ्यांना लहानपणापासून ते आतापर्यंत एक शिस्तीमध्ये वागणूक जी द्यायची ती म्हणजे तुमच्याकडून आम्ही शिकलेलो आहोत. आतापर्यंत जरी तुम्ही बसलात किंवा तुम्हाला बोलवणं जरी झालं तरी थोडासा अंगावर नक्कीच काटा या ठिकाणी होतो की आज बाबांना बोलवायचंय, बाबा काय बोलतील, काय नाही बोलणार, का मला वरडतील. अजूनही तेवढा तुमचा धाक आमच्यावर आहे. तुमचं सुद्धा SSC शिक्षण तुम्ही पास केलं. SSD खाते परीक्षा म्हणून तुम्ही तलाठी म्हणून पास झालात. प्रथम महसूल खात्यामध्ये तुम्ही काम पाहिलं. वडाऊळ तालुका पेण या ठिकाणी तलाठी असिस्टंट म्हणून तुम्ही काम पाहिलं. पडगावली तालुका सुधागड येथे तुम्ही तलाठी म्हणून काम पाहिलं. पेण शहरामध्ये असिस्टंट तलाठी म्हणून काम पाहिलं. तसेच पनवेल मेट्रो सेंटर येथे मध्ये 1 वर्ष तुम्ही काम पाहिलं. तर उरण येथे 2 वर्ष तुम्ही काम पाहिलं. गोरटण खुर्द येथे सुद्धा 10 वर्ष, पाली येथे 1 वर्ष आणि कामारली पेण येथे 5 वर्ष, तर वावोशी येथे 5 वर्ष, तर शिळफाटा खोपोली तालुका खालापूर येथे 5 वर्ष, तर मोरबा तालुका पनवेल येथे 2 वर्ष, त्यानंतर पाली तालुका सुधागड तहसील कार्यामध्ये सिनियर क्लर्क म्हणून तुम्ही 4 वर्ष काम पाहिलं. माणगाव येथे पदोन येथे नाईब तहसीलदार म्हणून तुम्ही 1 वर्ष काम पाहिलं. तापट आणि रागीट स्वभावाचे तुम्ही असल्याने कधी पण आम्हाला तुमची भीती तेवढीच वाटायची. पण बाबा मी एक ऑब्झर्वेशन केलं होतं की चौकोनी बॅग घेऊन आणि सफारी कपड्यामध्ये तुमचा तो रुबाबदार पेहराव आम्ही कधीच विसरू शकत नाही. खरंच त्या पोचला तो रुबाब तुमचा साजेसा होता आणि ते सगळं करून तुम्ही कामासाठी तलाठी कामासाठी तुम्ही बाहेर पडत. सकाळी उठल्यापासून तुमचा प्रवास चालू व्हायचा, तो संध्याकाळी संपायचा. तर संध्याकाळी कधी रात्रीचे 8 तर कधी 7 तर कधी रात्री 9 आणि एवढ्या लांबचा प्रवास करून येऊन सुद्धा तुमच्या कधी अंगावरती कधी थकलेले बाबा आम्ही कधीच पाहिलं नाही. तुम्ही समोर जरी आलात ना की आम्हाला तुमचा खूप धाक असायचं. आणि एक ऑब्झर्वेशन मी असं सांगेन की कधी पण आम्ही घरी पेणला आलो किंवा इथे असायचो की एक शिस्त म्हणजे तुमची मला आठवते ती सांगायचो की आम्ही सुट्टीला नेहमी पेणमध्ये कुंभारवाडीमध्ये राहायला यायचो. तेव्हा एक असं असायचं की आपण जेवायला बसायचं, जेवणाचं ताट उचलून ते व्यवस्थित धुण्याच्या जागी जाऊन ठेवायचं आणि सगळं सांडलेलं खरकट त्या ताटात भरायचं. ही शिस्त मी तुमची अजूनही कधी विसरणार नाही बाबा. आणि मला तर अनुभव आहे की आई आमची शाळेत जात असताना आम्ही सुद्धा घरी एकटे असायचो. पण ही शिस्त मला कदाचित आम्हा 3 भावांना पण तुमच्या इथून लागली असेल हे तर मी नक्कीच सांगेन. तसेच तुम्हाला गायनाची, कबड्डी पाहण्याची आणि क्रिकेट पाहण्याची खूप आवड आहे. तुमचा सुद्धा प्रवास या ठिकाणी खूप साजेसा आहे आणि आजही तुमचं गिरीश दादाच्या रूपामध्ये तो चांगला सेवेसाठी रोजो आहे. तसेच माधवी आपली सगळ्यांची बाई ही सुद्धा तिचा विवाहाबद्ध करून एक चांगल्या तिचा विवाह या ठिकाणी चालू आहे आणि ती आपल्या संसारामध्ये चांगल्या रीतीने काम पाहत आहे. म्हणून बाबा तुमचा सुद्धा आम्ही या ठिकाणी गौरव करतो. आणि 30 जून 2005 या दिवशी तुम्ही माणगाव येथे नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झालात. म्हणून तुमच्या या सर्व कारकिर्दीला पाटील परिवाराचा लाख लाख सलाम. मी निलेश दादाला विनंती करतोय की त्यांनी बाबांना सन्मान करायचा. धन्यवाद निलेश दादा, धन्यवाद बाबा. पुढच्या पुरस्काराकडे जातोय. अर्थात पाटील परिवारातील सर्वात लाडकं शेंडफळ म्हणजेच श्री मोरेश्वर पाटील, अर्थात आपणा सर्वांचे आप्पा. जन्म दिनांक 2 जून 1951.
त्यांनी सुद्धा SSC DEDचं शिक्षण पूर्ण केलं, ते सासवणे तालुका अलिबाग येथे. सह्याद्री विद्यालय शिळफाटा खोपोली अर्थात खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या ठिकाणी ते पहिले कामासाठी रुजू झाले. नंतर जनता विद्यालय खोपोली म्हणजेच खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची एक शाखा अर्थात जनता विद्यालय खोपोली या ठिकाणी त्यांची बदली झाली. गणित, भूगोल, PE म्हणजेच फिजिकल एज्युकेशन, मराठी यासारखे विषय ते शिकवत. संगीताची आवड असल्यामुळे ते एक संगीत शिक्षक होते. शिळफाटा खोपोली येथे ते वास्तव्यास होते. तुम्ही तसेच एक उत्तम कबड्डीपटू म्हणून तुम्ही नावारूपास आले. तुम्ही त्यामध्ये भरपूर बक्षिसे मिळवली. 20 ते 25 वर्ष खोपोली शिळफाटा येथे राहून तुम्ही खूप नाव कमवलं. मिलिंद, पराग, पिन्या म्हणजेच नयन, तुमचा सोन्या यांचं शिक्षण तुम्ही पूर्ण केलं. खूप रागीट आणि तापट स्वभावाचे तुम्ही सुद्धा होता. खूप धाक असायचा तुमचा आम्हाला सुद्धा. भजन बोलणे, निवेदन करणे, कबड्डी खेळणे ह्या तुमच्या विशेष आवडी. तिन्ही मुलांचे संस्कार तुम्ही मार्ग सरळले आणि तुमची आवड म्हणून आपण वारसा पुढे नेण्यासाठी अर्थात यथार्थ म्हणजे दादाला तुम्ही शिक्षणाचे धडे शिकवले आणि एक मोठा गायक तो व्हावा अशी अपेक्षा तुम्ही तुमच्या उराशी बाळगली. अर्थातच 2005 मध्ये आपण भाईचं म्हणजे मिलिंदचं लग्न लावून या ठिकाणी तुम्ही त्याला पहिल्यांदा आपल्या घरामध्ये सून म्हणून मृदुला वहिनींचं आगमन या ठिकाणी झालं. तसे तुमचा दुसरा नातू एक स्विमिंग क्षेत्रामध्ये करिअर करीत आहे. तर एक छोटा नातू तुमचा पनवेल येथे CKT विद्यालयामध्ये शिकत होतो. तो विविध क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवत आहे. तसेच आपला सर्वात मोठा मुलगा म्हणजे मिलिंद यांनी सुद्धा आपल्या खूप नाव कमवलं. निवेदन क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात त्याने खूप मान मिळवला. खूप बक्षिसं त्याने मिळवली. भाई आणि मी शास्त्रशाखेत पदवीधर झालो. तर मधला चिरंजीव 12वी ITI होऊन आपल्या खासगी कारखान्यामध्ये कामाला जाऊ लागला. तुम्हाला आम्ही तिन्ही मुले आणि योगायोग असा की आम्हाला तिन्ही मुलांनी 3 पुत्ररत्न झाले. घरात कमी होती ती मुलीची आणि अखेरीस 11 एप्रिल 2024 रोजी आता तुमच्या परागला कन्यारत्न प्राप्त झालं आणि खऱ्या अर्थाने कन्यारत्नासारखा सोहळा आपल्या घरामध्ये पार पडला. तुम्हाला कबड्डीची विशेष आवड असल्यामुळे तुम्ही कबड्डीमध्ये खूप नाव कमावलं आणि आजही सर्वांचे लाडके अप्पा म्हणून तुम्ही आज पाटील परिवारामध्ये या ठिकाणी उपस्थित आहात. एक भजनाची आवड, एक संगीत शिक्षक, एक PT शिक्षक, एक गणित शिक्षक तर एक भूगोल शिक्षक हे तुमच्या ठराविक विषयामध्ये तुम्ही तुमची छाप उमटवली आणि 30 जून 2000 रोजी तुम्ही होनाड तालुका खालापूर येथे सेवानिवृत्त झाला. तुमच्या सुद्धा या कारकिर्दीला पाटील परिवाराचा लाख लाख सलाम. मी मनोज दादाला विनंती करतो की त्यांनी आप्पांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद अप्पा, धन्यवाद मनोज दादा. पुढील पुरस्कारासाठी जातो अर्थात पाटील घराण्याची 4थी सून म्हणजे शुभांगी पाटील. आपल्या सर्वांची कोणाची काकू तर कोणाची फ्रेंडची काकू. काकू तुझ्याबद्दल तरी काय सांगायचं. तू सुद्धा SSC पास झाली. ग्रामसेविका म्हणून खालापूर येथे 2 वर्ष काम पाहिलं. वयाच्या 22व्या वर्षी तू लग्न होऊन पाटील घराण्याची 4थी सून म्हणून तू या घरामध्ये प्रवेश केलास. ग्रामसेविका वावशीमध्ये 22 वर्ष तू काम पाहिलंस. पदोन्नती मुख्य सेविका सुधागड येथे 3 वर्ष काम पाहिलंस. 3 महिने ट्रेनिंग साठी तू मुंबई गोरेगाव येथे केलीस. पेड मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून तू 11 वर्ष काम पाहिलंस. नृत्याची आणि गायनाची आवड तुला देखील होती आणि आजही एक नायब तहसीलदाराची बायको आणि त्यांचा संसार तू अतिशय सुंदररित्या पार पाडला. आणि वाशी गावातून तुझा प्रवास झाला तो बोर्जे गावामध्ये. तुझा देखील असंच प्रवास होता की सकाळी उठल्यापासून घरकाम करून सगळं करत बाहेर जायचं ते संध्याकाळी घरी परतायचं. संध्याकाळी घरी आल्यानंतर सुद्धा सर्व मुलांचं व्यवस्थित झालं की नाही ते सर्व बघायचं आणि कुठे काय कमी पडले ह्याचा पूर्ण आढावा घेऊन तो घराच्या बाहेर जात असेल. तुझी सेवा देखील अशीच थकलेली भागलेली काकू. कधी पेंड मध्ये जायचं तर त्यावेळेस
गाड्यांचा ह्याचा त्याचा खूप प्रॉब्लेम असायचा, पण त्याच्यावर सुद्धा मात करून घराची परिस्थिती हालाकीची असली सुद्धा तर त्याच्यासाठी आपण पंखांना बळ देत त्या पंखांना आपल्या पिलांना काहीतरी आणण्यासाठी आपण बाहेर निघायचं. अशी तुझी सेवा खूप चांगल्या पद्धतीने तू पार पाडलीस आणि 31 मे 2008 पेण येथे तू सेवानिवृत्त झाले. तुझ्या सुद्धा या कारकिर्दीला पाटील परिवाराचा लाख लाख सलाम. मी माधुरी वहिनींना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या हस्ते काकूला सन्मानित करायचंय. धन्यवाद माधुरी वहिनी, धन्यवाद काकू. आता सेकंडास पुरस्कार म्हणजे आपण जातोय ते अर्थात पाटील परिवाराची धाकटी सून म्हणजे 5वी सून अर्थात आई म्हणजे मेघा पाटील. आई, तुझ्याबद्दल काय सांगायचं? तू सुद्धा SSC पास झालीस. आजिवली मुक्काम आजिवली तालुका पनवेल या ठिकाणी तुझं वास्तव्य होतं. नंतर तू पाटील घराण्याची सून म्हणून बोर्जे गावामध्ये प्रवेश तुझा झाला. 23व्या वर्षी तुझं लग्न झालं. नंतर D.Ed 2 वर्ष तू केलं. शासकीय अध्यापक विद्यालय पनवेल येथे तू तुझं D.Ed शिक्षण पूर्ण केलं. खोपोली नगरपालिकेच्या शाळेमध्ये उपशिक्षिका म्हणून तू 6 महिने काम पाहिलं. नंतर जिल्हा परिषद शाळा सासगाव तालुका खालापूर येथे 5 वर्ष तू काम पाहिलं. नंतर झेडपी जिल्हा परिषद शाळा ठाणे नावे येथे 2 वर्ष. नंतर जिल्हा परिषद शाळा सावरोली येथे 5 वर्ष आणि जिल्हा परिषद शाळा माझगाव येथे 5 वर्ष. त्यानंतर पुन्हा तुझी बदली सावरोली येथे झाली. नंतर खालापूर तालुक्यातून पेण तालुक्यातील दोरेवाडी येथे तू 3 वर्ष सेवा पाहिली. आजिवलीच्या मोठ्या घराण्यातून तू मुक्काम बोर्जे येथे पाटील घराण्यामध्ये तुझा प्रवेश झाला आणि गायकरांची रमण असताना तू पाटील परिवाराची धाकटी सून म्हणजे मेघा झालीस आणि या घरची खूप एक सदस्य झाली. आम्हा तिघांचं जेवण आणि सर्व कामं करून तू शाळेमध्ये निघायची. घरात कामवाली बाई असे पण बाकीचं जेवण तू बनवून जायची. सकाळी 9 ते 10 वाजता घर सोडायचीस की डायरेक्ट संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान तुझा घरात प्रवेश व्हायचा. पण 10 ते 15 मिनिटात पुन्हा प्रवेश झाल्यानंतर स्वतःचा चहा घेऊन तू पुन्हा आम्हा लेकरांसाठी सज्ज व्हायचीस. कधी थकली नव्हतीस तू. सकाळी 4 ते 9च्या सुमारास बनवलेलं जेवण दुपारी आम्ही शाळेमधून किंवा कॉलेजमधून आल्यानंतर पूर्णपणे थंड व्हायचं. पण वेळ अशी असायची की ते आम्हाला थंडच खावं लागायचं. आम्ही कधी आप्पा जेवण बनवून द्यायचे तर कधी कधी आम्हीच करून घ्यायचो. दमून भागून तू घरी आले की घर प्रसन्न आणि नीटनेटके ठेवणे याची जबाबदारी आम्ही घेत असो. पाणी भरणे आणि इतर बारीक सारीक कामात तुला मदत करणे याची जणू सवयच लागली होती आणि तिथंच खऱ्या अर्थाने आम्ही स्वावलंबी बनलो. एवढं दमून भागून सुद्धा तू आमच्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी तू सज्ज व्हायची. असा दिनक्रम तुझा कित्येक वर्ष चालू होता. पण अखेरीस भाईचं शिक्षण पूर्ण होऊन तो योग्यरित्या कामी लागून त्याचा अगदी कमी वयात म्हणजे वयाच्या 25व्या वर्षात त्याचा आपण विवाह करण्याचं ठरवलं आणि अर्थात घरात सुनबाई म्हणून तुझी धावपळ कमी व्हावी म्हणून आपण त्याचा विवाह त्या ठिकाणी पार पडलं. 25 मे 2005 रोजी भाईचा विवाह झाला आणि आम्हा 3 मुलांनंतर एका सुनेचा घरात प्रवेश झाला. मोठी सुनेच्या मार्फत मृदुला वहिनीचा घरात प्रवेश झाला. घरातील सर्व कामे करून सून करीत असे तेव्हा त्यामुळे तू आई थोडी कमी थकलेली असायची. पण शाळेत उभं राहून आणि प्रवासात सुद्धा थकून तुझी दमछाक व्हायची. मृदुलाच्या रूपात तुला पहिली मुलगी मिळाली. मग सर्व सुरळीत चालू होतं. नंतर काही वर्षांनी आपलं भाऊचं आणि माझं लग्न लागून 2013 लावून आपण दिलं आणि त्यानंतर 2 सुना अर्थात कल्पना आणि प्रशस्ती यांचे येणारे सर्व साखळी पूर्ण झाली आणि त्यानंतर भरगतच्या परिवारास खूप मजा येऊ लागली आणि या दोघींच्या सुनांच्या रूपात तुला अजून 2 मुली मिळाल्या. आणि दोरेवाडी येथे एक राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो तर कुठेतरी तू भरडलेली होतीस की एवढं डोंगरावरती जाऊन सुद्धा दोरेवाडीच्या शिक्षणामध्ये तू शिक्षकीचे धडे करू लागले. पण एवढं डोंगर चढताना तू थकली नाहीस तर कधी नाही. पण ह्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये तुझी भरणी लागली ती दोरेवाडीच्या शाळेमध्ये आणि सन 2014 रोजी
तू दोरेवाडी येथे सेवानिवृत्त झाली. तुझ्या सुद्धा या कारकिर्दीला पाटील परिवाराचा लाख लाख सलाम. मी वैजंती वहिनींना विनंती करतोय की त्याने आईला सन्मान करायचा. आता पुढील पुरस्कार जातो. हा पुरस्कार आपल्याला आधी घ्यायचा होता, पण इथे गणेश दादा पण आणि बच्चू पण इथे उपस्थित नाहीये, म्हणून आपण हा पुरस्कार इथे घेऊया. मी नंतर सोहमला विनंती करेन की त्याने तो पुरस्कार स्वीकारायचा आहे, पण सध्या नाही. अर्थात पाटील परिवाराचा तिसरं पुत्र म्हणजे अर्थात तुळशीराम पाटील, म्हणजेच आपले सर्वांचे मास्तर बाबा, तर कोणाचे लाडके नाना. त्यांनी सुद्धा सातवी नंतर कॉलेज साताऱ्यामध्ये मास्तरांचा कारखाना ज्युनियर पीटीसी म्हणून त्यांनी ते काम पाहिलं. नंतर चिठण येथे त्यांनी आपली सेवेचे धडे घडवले. कान्होबा तालुका पेण येथे पदोन येथे हेडमास्टर म्हणून ते राहिले. तसेच वडाव येथे हेडमास्टर म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांना सुद्धा एक नाचण्याची गाण्याची प्रचंड आवड होती आणि सगळं विशेष सांगायचं म्हणजे एक विनोदी व्यक्तिमत्व. सर्वांना काही सुनांना त्यांचा अनुभव असेल, पण काही सुनांना नातवंडांना त्याचा फार कमी सहवास लाभला. आणि अर्थातच एक विनोदी व्यक्ती म्हणजे की प्रत्येकाला हसून सोडायचे. आम्ही ते एवढी मजा करायचो ना नाचणे. अगदी गणेश उत्सव मध्ये यायचं झालं ना की पहिल्यांदा आल्यानंतर घरातली दारू कडलं की बाहेर अण्णांचं ते कापड लावून आपले घोड्यांचे वगैरे ते कापड लावून ठरलेले असायचे. टेबल वगैरे मांडून सगळी मकराची तयारी असायची. पण नानांकडे एक विशेष कला होती ती म्हणजे नाचण्याची. त्यामुळे ते ढोलाचं ते पाठ वगैरे ते सगळं सजवून वगैरे ते दोर बाहेर ढोल तो बाहेर सुकत वाळत असायचा. मग तेव्हा समजायची खरंच गणपती या ठिकाणी आलेत. आणि आपल्या आजीची म्हणजे आईची आठवण म्हणजे की पेटीमध्ये वरच्या माळावरती एक घुंगरू असायचे. ते घुंगरू आम्हाला प्रत्येक 10च्या 10 मुलांना आम्हाला ते बांधून ज्याच्याकडे घुंगरू नाही त्यांनी नाचायचं नाही अशी आईची पण त्या दिवशी शिकवण होती. आईसाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे की ते घुंगरू घालून गणपतीचा डान्स जो आपण बाल्या नृत्य करतो नमो गणपती त्यासाठी ते घुंगरू घालून आम्ही नाचायचो. नंतर सांगायचं झालं तर तुम्ही विजाताईचं लग्न आणि तुमची जबाबदारी विजाताईचं लग्न लावून तुम्ही तुमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. तुमचा लाडका मोठा मुलगा म्हणजे गणेश तर देखील संसार सुखाने चालू झाला. आणि तुमचा लाडकं म्हणजे सर्व शेंडाफळ म्हणजे तुमचा बारक्या अर्थात बच्चा याचा देखील तुम्ही योग्य रीतीने त्याचा सांभाळ केलात आणि त्याला योग्य रीतीने मार्ग दाखवलात आणि त्याला काहीतरी रोजगार करण्यास तुम्ही मदत दिली. प्रसादचं लग्न मार्च 2008 मध्ये लागलं. तेव्हा तुम्ही त्यावेळेस खूप आजारी होतात, पण लग्न सोहळा व्यवस्थित पार पडला. पण त्यानंतर तुम्ही अंथरुणाला जास्त खिळून राहिलात. ते जास्त अंथरुणामधून उठलातच नाही. पण प्रसादचं लग्न झाल्यानंतर तुम्ही तेवढेच खूपच तुमची अवस्था अजूनही बिकट होत गेली. मला अजूनही आठवतं की 2007चा जो गणेश उत्सव होता तुम्ही त्याच्यामध्ये असेच इथे या ठिकाणी बसलेले होतात. पण एक गाणं होतं ते काठीनं घोंगडं घेऊन गेलं. त्या काठीनं घोंगडं या गाण्यावरती तुम्ही एवढं अप्रतिम नृत्य केलं होतं की जणू की आपण 2007चा गणेशोत्सव पाहणार नाही आहोत याचीच जणू ती पोच पावती होती. म्हणजे म्हणतात ना की निसर्ग भला मोठा पाऊस येणार आहे त्यासाठी आपण छत्री रेनकोटची त्या ठिकाणी तयारी करतो की मला पावसापासून बचाव करायचा आहे. पण कदाचित तुम्हाला वरचा देवाचा बोलावा किंवा तुमच्या आईने तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं असेल त्यासाठी तुम्ही तो गणेशोत्सव अगदी मन मुराद साजरा केला की त्या ठिकाणी पण तुम्हाला तब्येत त्या ठिकाणी तुमची डाऊन होती. पण त्या ठिकाणी काठीनं घोंगडं घेऊन गेले आणि गणपतीचे कोणतं तरी ते गाणं होतं ते मला आता आठवत नाही. पण त्या गाण्यावरती तुम्ही एकटे अप्रतिम असं खुर्चीतून उठून डायरेक्ट उठून नाचला होता आणि अजूनही ते नृत्य डोळ्यासमोर जात नाहीत. त्यामुळे अण्णा नाना तुम्ही सुद्धा या ठिकाणी खूप मोठी तुम्ही आज कामगिरी केली आणि मला तर वाटतं मोठ्या दादाच्या आधीच तुम्ही या आयुष्याची एक्झिट घेतली. तुमचा मृत्यू झाला तो म्हणजे 4 जून 2008 साली आणि बच्चूचं प्रसादचं लग्न सुद्धा मार्च 2008 साली लागलं. मोठ्या सुनेचा सहवास तुम्हाला लाभला अर्थात नीतावणीचा सहवास मात्र बाबांना लाभला. पण मार्च 2008 मध्ये विवाहबद्ध झालेला प्रसाद आणि घरात सून येऊन ठेपलेली रुपाली वहिनी यांचा सहवास अवघ्या 3 महिनेच तुम्हाला लाभला. आणि नातवंडांसोबत बोलायचं झालं तर हुबेहूब तुमची प्रतिकृती म्हणजे आम्ही नेहमी पाहतो ते म्हणजे पार्क मध्ये तुमची आम्ही प्रतिकृती हुबेहूब पाहतो की त्याच्याकडे बघताना तुमचीच आठवण नेहमी आम्हाला येते.
फार सुद्धा आज एक नाव चांगलं कमवतोय, तबला वादक तो झाला आणि आता 10वी SSCच्या परीक्षेमध्ये तो चांगले गुण संपन्न पार पडलाय। तसं शुभ्रामध्ये तुमचं निवेदनाचं आणि डान्सची जी प्रतिकृती होती शुभ्रामध्ये आपण पाहतो, असं तुमचा हा प्रवास होता आणि अशा तुमच्या प्रवासाला आमचा पाटील पराड्याचा लाख लाख सलाम। मी सोहमला विनंती करतो की त्याने, तुझे पप्पा पण नाहीत, काका पण नाहीत, तो पुरस्कार तू स्वीकारायचा आहे आणि मी लीलाला दादाला विनंती करतो की त्याने अर्थात सोहमला म्हणजे मास्तर बाबांना सन्मानित करायचं। धन्यवाद लीला दादा, धन्यवाद सोहम की तू पुरस्कार हा स्वीकारल्याबद्दल। मी नानीला विनंती केली होती की तिने या पुरस्कारासाठी यायचंय पण ती येत नाहीये, त्यामुळे म्हणून मी सोहमला विनंती केली। अर्थातच ह्या विशेष गौरव पुरस्कारामध्ये सांगायचं झालं तर कदाचित मी छोटा आहे पण माझं काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा की हा विवाह सोहळा मी कोणालाच न सांगता या ठिकाणी हा सोहळा मी आयोजित केला। कदाचित कोणाला पटलं नसेल, कोणाला चांगलं पण वाटलं असेल, मला ते नंतर कमेंटवर पण सांगेल की हा सोहळा आपण आधीच करायला पाहिजे होता, पण उशिरा का होईना मला जाग आली, पण हा सेवानिवृत्त सोहळा आपण या ठिकाणी पार पडला आणि आज जेवढा सगळे इथे हस्ती बसलेले आहेत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जायचं। आणि मी तुम्हाला आता तुम्ही जेवढे आहात त्यांच्या व्यतिरिक्त आम्ही सर्व मुलं, आम्ही सर्व सुना आणि जेवढी नातवंड या ठिकाणी आहेत, अजून येणारी पुढे परंपरा येणाऱ्या सुना वगैरे खूप भरपूर आहे, पण आता ह्यांच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देतो की हा पाटील परिवाराचा गणेशोत्सव असाच आम्ही अखंड चालू ठेवू आणि एकत्रित होतो माझी बांधलेली भागण आहे ती कधीच सोडणार नाही। एक भागण आणि आम्ही 10 सुना आणि आता जी 18 नातवंड आहेत ही एकत्र हातात हात घेऊन हा गणेशोत्सव असंच पुढे घेऊन जाऊ। आणि सकाळीच विषय झाला होता की ही जागा आपल्याला आता कमी पडते, पण जागेचं नाही माणसांचं या ठिकाणी महत्व जास्त आहे आणि हा गणेशोत्सव परंपरागत चाललेला त्याच जागेवरती आपण गणेशोत्सव ठेवलेला आहे आणि अखेरपर्यंत हा तिथेच राहणार याची सुद्धा ग्वाही मी तुम्हाला यांच्या वतीने देतो। आज तुम्ही सगळं थकलेले आहात। मी माझ्या बाबांचा मला जेव्हा कॉल होता म्हणजे घरून आला होता, मला आईने कॉल केला होता आमच्या की बाबांची तब्येत खूप बिघडलेली आहे, एकदा त्यांना भेटून जा। मी प्रशासकीला म्हटलं आपण उद्या जाऊ, मी सुट्टी घेतली आणि लगेच त्यांच्या भेटीसाठी आलो, पण खऱ्या तिथं कळल्यानंतर बाबा म्हणजे एवढे फ्रेश वाटत होते की त्यांना औषधाची नाही तर आपल्या सर्व माणसांची गरज आहे या ठिकाणी, तेव्हा मला समजलं। म्हणून कधी आयुष्यामध्ये माणसांचा आधार आणि माणसांची जी सांगड आहे ती कधी सोडू नका। आजही बाबा तेवढ्याच तुम्हाला फ्रेश आहे, एवढ्या वातावरणामध्ये फ्रेश झालेले आहेत, पण मागचा गतवर्षीचा आपण गणेशोत्सव पाहिलं तर बाबा जास्त या ठिकाणी येत नसत, यायचे थोडेफार बसायचे आणि जायचे, पण आज खरंच त्यांना आज वाटतंय की आज आपण या ठिकाणी आहोत आणि हा सर्व भरभरच्या परिवार आपण त्यांना त्याची ग्वाही देतोय। आधी सर्व आपण बघतो त्यांच्याकडे सगळे थकलेले माणसं आहेत, त्यांची मरगळ सगळे एवढा मोठा प्रवास करून एवढा आपल्या सगळ्यांना घडवत ते आज इथपर्यंत पोहोचले आहेत, म्हणून त्यांच्यासाठी हा सत्कार सोहळा मी आयोजित केला। काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा मोठ्या मनाने माफ करतो आणि हा सोहळा विशेष गौरव पुरस्कार आणि सेवानिवृत्त पुरस्कार या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो आणि पुढील पुरस्कारासाठी मी वेदश्री पाटील आमंत्रित करतो। अर्थात जाऊया पुरस्कारासाठी मान सन्मान पुरस्कार 2024।